नमस्कार, मी अभिलाष भोसले पटेल आपलं स्वागत करतो। महाफास्ट 100 मधून घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या दालनात दोघांमध्ये 10 मिनिटे चर्चा। एफआयआर न झाल्याने कागदपत्र सीआयडीला पाठवतो असं फडणवीसांना सांगितलं। अपघाताबाबतच्या शंका बोलून दाखवल्या रोहित पवारांची माहिती। देवगिरी बंगल्यावर दादांचं स्मारक असावं अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली। बारामती विमानतळाचं नाव दादांच्या नावाने करण्याची विनंती केली। अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। दादांच्या अपघातानंतर अनेक संशयाची भूतं फिरतायत। राज ठाकरेंचं वक्तव्य। रोहित पवारांचा एफआयआर दाखल करून घेतला नाही। एफआयआर दाखल करण्यासाठी सरकारकडून अडथळे का आणले जातायत? राज ठाकरेंचा सवाल। दादांच्या विमान अपघाताची राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली। दादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या। रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे केली मागणी, तर एफआयआर घ्यावाच लागतो। एफआयआर न घेणं ही दुर्दैवी बाब असं राज ठाकरे म्हणाले। रोहित पवारांची प्रतिक्रिया। एफआयआर करून घेत नसतील तर काही काळबेरं आहे का? संशय येतोच। एफआयआर का घेतला नाही? सरकारने उत्तर द्यावं। दादांचा मृत्यू धोक्यानं झाला का धोक्यानं? पत्रकार परिषदेमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केले सवाल। दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण सुनेत्रा काकींना करता येईल हा भ्रम। स्टेजवर असताना नीट वागा, तुम्हाला महाराष्ट्र बघतोय। रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाव न घेता टीका। राष्ट्रीय अध्यक्षपदी झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिलीच पत्रकार परिषद प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी गुंडाळली। पत्रकार उलटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना मनस्थिती ठीक नाही म्हणून सांगा। पत्रकार परिषदेआधीची कुजबूज व्हायरल। अजित पर्व कधीच संपणार नाही। लोकांच्या मनात दादांसाठी प्रेम आहे। आजपासून महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू झालंय। या सुनील तटकरेंच्या विधानावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। 4 लोक आमदारांना नेत्यांपासून दूर ठेवतात हे व्हिडिओतून दिसलं। कालच्या पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। रोहित पवारांना फक्त स्टंटबाजी करायची आहे। धनंजय मुंडेंची टीका, तर विलिनीकरणाची चर्चा करताना घाई झाली नव्हती का? सत्तेत आहात तर किमान एफआयआरची तरी मदत करा। मी विरोधात म्हणून माझा एफआयआर केला जात नाही, रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर बोलू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। रोहित पवारांचं बोलणं आमचं मन दुखावणारं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळा गेला की काय? आता एक चांडाळ चौकडी कार्यरत झालीये। काल सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलायला देखील या चांडाळ चौकडीनं संधी दिली नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची टीका। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल उद्या येण्याची शक्यता। विमान अपघात प्रकरणी डीजीसीए उद्या प्राथमिक अहवाल देण्याची शक्यता। एएआयबीचा प्राथमिक अहवाल येईल, सत्य समोर येईल अशी अपेक्षा। रोहित पवारांचा अहवालासंदर्भात ट्विट। दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होणार। येत्या सोमवारी नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार, रोहित पवारांचा इशारा। विलिनीकरणाच्या चर्चांवरून आम्हाला कुणावर टीका करायची नाही। धोरण आणि भूमिका ठरलेल्या होत्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया, तर काही गोष्टींमध्ये तारतम्य बाळगून बोला, शिंदेंच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत दाखल। राज्यसभेच्या नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीत। रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार। राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जणांच्या नावाची यादी तयार। दिल्लीतील वरिष्ठ नेते 24 मधून 4 नावं फायनल करणार। आमच्या पक्षाचा माणूस राज्यसभेवर जावा असं प्रत्येकाला वाटतं। राज्यसभेसाठी आमच्या पक्षाचा हक्क कायम असेल, पण मग तिघांनी एकत्र बसून चर्चा करावी लागेल। राज्यसभेच्या जागेसंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया। चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार। चंद्रकांत खैरे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती।
अंबादास दानवे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले। विनायक राऊतांपाठोपाठ अंबादास दानवेही मातोश्रीवर राज्यसभेच्या जागेसाठी वर्णी लागावी यासाठी भेटीगाठी होत असल्याची चर्चा। महाविकास आघाडीने कोणाला राज्यसभेचा उमेदवार करावा हा त्यांचा प्रश्न, पण जागेसंदर्भात त्यांच्यामध्ये समन्वय नाही। राज्यसभेच्या जागेवरून मंत्री उदय सामंतांची मवी यावर टीका। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू नये, सरकारी कागद काही म्हणत पण त्या कागदाची अंमलबजावणी झाली नाही। विधिमंडळात कागद कसले दाखवता, हिंदी सक्तीवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। जावे विनोदाच्या गावा कार्यक्रमाचं आयोजन। विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी। सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, पण 90%हून आमदार गैरहजर। आदित्य ठाकरेही विधान भवनातील कार्यक्रमाला गैरहजर। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निर्दोष। राऊज एव्हेन्यू कोर्टाचा केजरीवाल आणि सिसोदिया यांना दिलासा। खोटी केस होती, सत्याचा विजय झाला। निर्दोष सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया। माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवालांना अश्रू अनावर। विशेष सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला सीबीआय दिल्लीत हायकोर्टात आव्हान देणार। लवकरच सीबीआय हायकोर्टात याचिका दाखल करणार, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। एकनाथ खडसेंची सावदा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाविरोधात पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार। खडसेंकडून अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर करणं, लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे वागणं आणि वाळू चोरीच्या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालण्याचे आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं कौतुक। मिलिंद नार्वेकरांनी सभागृहात अभ्यास करून महत्त्वाचे मुद्दे मांडले। मिलिंद नार्वेकरांच्या मुद्द्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्र आलो तर आमची ताकद आणखी वाढेल। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना साथ घातली आहे। समाजासाठी एकत्रीकरण करा, रामदास आठवलेंचं आवाहन। संसदीय समिती निर्णय घेईल। सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र। जिल्हा परिषदेत अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार। जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोलकरांचा दावा। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील सोबत बाळासाहेब सोलकरांची प्रतिक्रिया। जळगाव महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची नावं निश्चित। घोषणेची औपचारिकता बाकी। मालेगाव महापालिकेत स्थायी समितीचे 16 तर महिला बालकल्याण समितीचे 9 सदस्य जाहीर। इस्लाम पार्टीचं वर्चस्व असून समित्यांमध्ये शिवसेनेचे काही नगरसेवकांनाही स्थान। भाजपचं संख्याबळ नसल्यानं दोन्ही समित्यांमध्ये स्थान नाही। बदलापुरात शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे। बदलापूर विनयभंग प्रकरणी मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकात नव्यानं बांधलेल्या पुलाची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी। पुलाचा उतार तीव्र असून डिझाईनमध्ये चूक आहे, असे खडेबोलही श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावलेत। नाशिक महापालिकेकडून स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल। महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम सुरू असल्याचं निदर्शनास। 4 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी खोदकाम न करण्याचे दिले होते आदेश। एसटी कडून विविध योजनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता NMMC कार्ड अनिवार्य। सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाचा निर्णय। धुळे आगारात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नागपुरात 12वीच्या पेपरफुटी प्रकरणात 6व्या आणि 7व्या आरोपीला पोलिसांकडून अटक। आरोपी सरकारी शिक्षक प्रदीप जांगडे आणि खासगी क्लासमधील शिक्षक दिनेश कोटांगले पोलिसांच्या ताब्यात। प्रदीप जांगडे याने दिनेश कोटांगले याला व्हॉट्सअॅपवर पेपर पाठवला होता। नागपुरात पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाही। नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवेंची माहिती। विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला। शिवलिंग पटवे यांची प्रतिक्रिया।
दोषींवर कठोर कारवाई होईल, पटवेंचा इशारा. नागपुरात सीलबंद लिफाफ्यातून 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याचा प्रकार समोर. एका लिफाफ्यात एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात. केंद्रावर प्रत्यक्षात मात्र 24 प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार. पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर. नंदुरबारमध्ये 10वीच्या इंग्रजी पेपरसाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था. 50 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर. 21,000 विद्यार्थ्यांकडून इंग्रजीचा पेपर. पुण्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील एकाला अटक. गुंड दत्तात्रय लाखे मोका प्रकरणातील आरोपी. निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये यासाठी बीडच्या गेवराई शहरात मोर्चा. विनापरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी 25 जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुतळा हटवला जाण्याची चर्चा असल्यानं शिवप्रेमींकडून मोर्चा. सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. ऊस गाळप बंद होऊन 1.5 महिना लोटूनही बिल न दिल्यानं स्वाभिमानी आक्रमक. साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचीही मागणी. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव 1,000 रुपयांच्या आत घसरल्यानं शेतकरी हवालदिल. माणिकराव कोकाटे आणि बाजार समितीच्या विनंतीवरून आंदोलन मागे. दर घसरणीच्या निषेधार्थ ठाकरे गट, शिंदे गट तसंच छावा क्रांतीवीर सेनेनं केलं होतं आंदोलन. अहिल्यानगरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चला यश. आंदोलकांच्या मागण्या मान्य. राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसेंसोबत बैठक. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाची यशस्वी सांगता. अहिल्यानगरमध्ये बोगस खत विक्री करणाऱ्या कृषी विभागाचा दणका. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बोगस खत विक्रीचा प्रकार उघडकीस. महिनाभरात 3रा गुन्हा दाखल. कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी मोठ्या संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. सध्या कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांपर्यंत बाजारभाव. पुण्याच्या भोर तालुक्यात शेतकरी गटाला दिलेलं परभणी शक्ती हे ज्वारीचं बियाणं निकृष्ट. महाबीजच्या वतीनं कृषी विभागामार्फत हे बियाणं देण्यात आलं होतं. पेरलेल्या बियाणांच्या ताटव्यांची वाढच झाली नसल्याचं समोर. हिंगोली जिल्ह्यात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकं धोक्यात. टोमॅटो पिकांवर करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव. टोमॅटो जाग्यावर वाळून जात असल्यानं शेतकरी संकटात. नाशिकच्या लासलगावमध्ये शिवसेना छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी आक्रमक. कांद्याचे सरासरी बाजारभाव 1,000च्या आत आल्यानं आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. कांद्याला 2,000 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील पारडीताड गावात मोहरी शेती दिन कार्यक्रमाचं आयोजन. गावातील 50 एकर क्षेत्रावर महाबीजच्या मोहरी वाणाची पेरणी. कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती. वाशिम जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे तूर काढणीला वेग. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून काढणीची घाई. पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. धुळ्यामध्ये टरबूजाच्या दरांमध्ये विक्रमी वाढ. बाजारात 40 रुपये प्रति किलो दराने टरबूजाची विक्री. सध्या रमजान महिना सुरू असल्यानं टरबूजाला मोठी मागणी. अमरावती बाजारात टोमॅटो आणि वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक. शेतकऱ्यांना टोमॅटोचा केवळ 3 ते 4 रुपये किलो दर. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात. हमाली वाहतूक दलालीमुळे शेतकरी हवालदिल. धुळे जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ. तापमानात वाढ झाल्यानं जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याचं समोर. 4% जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा कमी झालाय. गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक. 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील राहुडमध्ये सख्या भावाची निर्घृण हत्या. एकाच्या मदतीने भावाची हत्या केल्याची कबुली. मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. हत्येमागील कारणांचा तपास सुरू.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय महिलेची हत्या। करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकटा शिवारात घडली घटना। बकरी चरण्याच्या वादातून महिलेची हत्या केली। घटनेने जिल्ह्यात खळबळ, आरोपी अटकेत। पिंपरी चिंचवडमध्ये 20 रुपयांसाठी मित्राच्या हत्येचा प्रयत्न। फरार आरोपी सोन्या कांबळेला पोलिसांकडून अटक। क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्येच्या प्रयत्नातून खळबळ। चिपळूणमधील खडपोली गावी त्रैवार्षिक जत्रोत्सवाचं 25वे वर्ष संपन्न। रौप्य महोत्सव वर्षी दिंडी सोहळा, हरिपाठ, कीर्तन, कबड्डी असे विविध कार्यक्रम साजरे। परळीतील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेली अनेक कामं रखडली। कामं कधी पूर्ण होणार याकडे लक्ष। मेरुगिरी उद्यानातील भव्य त्रिशूळ, डमरू, 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती, लहान मुलांसाठी रेल्वेचाही समावेश। अमलकी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 तासांची प्रतीक्षा, तर मुखदर्शनासाठी 1.5 तासांचा कालावधी। अमलकी एकादशी निमित्त आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट। मोठ्या प्रमाणात भाविकांची समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी। अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात 1 महिन्यापूर्वीच होळी उभारण्याची प्रथा। होळीच्या दिवशी दहन केले जाणार। विदर्भातील सर्वात मोठी होळी म्हणून नावलौकिक। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते कुऱ्हा काकोडा रस्त्याची दुरवस्था। साईड पट्ट्या आणि खड्डे न भरल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं। रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। रत्नागिरीच्या ग्लोबल मराठा स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेत विद्यार्थ्यांकडून कोकणातील पारंपरिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न। शोभायात्रेतील शंकासूर, गणेशोत्सव आणि गुढीपाडवा प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण। परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्याच्या मागणीसाठी लॉंग मार्च। झरी ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालय असा 15 किमीचा मोर्चा काढण्यात येणार। मोर्चात विद्यार्थी आणि पालकांचा मोठा सहभाग। नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलंय। या ग्रंथदिंडीत 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी कलाकारांनी मोर, गरुड, विठ्ठलाचं जिवंत देखावे सादर केलेत। चंद्रपुरात आजपासून 2 दिवस ग्रंथोत्सवाचं आयोजन। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं शहरातून निघाली ग्रंथदिंडी। ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। वाशिम जिल्ह्यातील कामरगावमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। PM श्री जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात पुस्तकांचं झाड हा अभिनव उपक्रम राबवलाय। सांगली प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा। मराठी भाषेची समृद्ध परंपरा, देवनागरी लिपीचं सौंदर्य आणि सुलेखन कलेचं महत्त्व याविषयी जनजागृती। सोलापुरातील करमाळात लग्नासाठी मुलगी देत नाही म्हणून भाच्याकडून मामाला मारहाण। मारहाण करणाऱ्या भाच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। मारहाणीत मामा गंभीर जखमी। पुढील तपास सुरू।